मला मिळाला असं मी समजेन. क्या बात आहे. किती वेळ आहे आपली? आणि एवढंच नाही, आता रघुवीर दाजींना भेटलाय पद्मश्री पुरस्कार, तो म्हणतो की मला भेटलेला आहे, कारण त्यांना भेटला म्हणजे मला भेटला. एक मेघराज दादांना आणि सगळ्याच इथे ह्यांना आज महाराष्ट्राच्या लोककलेतले त्रिदेव इथे उपस्थित आहेत. तर माझी अशी विनंती आहे आणि माझी अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी इथे त्रिदेवी दिसल्या पाहिजेत, कारण महाराष्ट्राची लोककला ही पुरुषां इतकीच बायकांनीही पुढे नेलेली आहे आणि याची असंख्य उदाहरणं आहेत. आणि इथेही विंगेत मला दिसत आहेत, वर्षाताई आहेत, मीराबाई आहेत, बरेच कलाकार इथे आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी नक्कीच देणार ना नक्की ही संधी? कुठे आहेत मेघराज दादा? मेघराज जे आहेत ना त्या ऐकतात. आहेत ऐकतायत. येस. खरं तर भूषण, मनापासून आभार तुझे की तू आता म्हणलं की त्रिदेव. मला लायकी नसताना या लायक समजलंस तू की या दिग्गजांच्या बरोबर तू माझं नाही त्याबद्दल लायकी आहेच, म्हणूनच मी म्हणतोय, उगाच नाही बोलणार. आणि राहतो प्रश्न, पुढच्या वेळेला त्रिदेवी दिसल्या पाहिजेत. म्हणजे जसं आता आनंददादांनी सांगितलं की त्या शब्दाकडे लक्ष ठेवा, बाकीच्या याच्याकडे लक्ष नका ठेवू. तसं त्रिदेवी म्हणजे तिघांच्या बायका बघायच्या त्या बाकीचे कलाकार. ते आता ते शब्दात तुम्ही मला कसं पकडू शकणार? कलाकारांमधल्या अच्छा, स्त्री कलाकार. स्त्री कलाकार पण आहेतच ना, म्हणजे बहिणी आहेत, पत्नी आहेत, सगळ्याच घरातच कलाकार आहेत तिथे. आपण एक छोटासा खेळ खेळूया का आता? हा जरूर. रॅपिड फायर खेळायचं, मग त्याच्यात तुम्ही पण उत्तर दिलं पाहिजे. अरे बापरे. आणि रॅपिड फायरचा रूल तुम्हाला काय सांगायला नको, पटकन द्यायचं आणि एका शब्दातच द्यायचं उत्तर. आपण सुरुवात अशी करूया. 1 2 3. सो रघुवीर, मी तुमच्यापासून सुरुवात करतो की तुमचं स्वतःचं सगळ्यात आवडलेलं काम तुमचं कुठलं? म्हणजे एखादं गाणं म्हणा, वग म्हणा, कुठलंही एक काहीतरी सांगायचं. कोर्टादारी फुटला थोडा या वगनाट्यातली दारुड्या दाजीबा ही माझी आवडती भूमिका, आणि ती भूमिका मी 40 वर्ष जगलो. त्या भूमिकेशी मी समरस राहिलो. आणि त्याच्यात एक गाणं होतं, पियाला मन काय होईना, बळबळ घशात लोटली, अशी बघा दारूची बाटली. वाह, क्या बात आहे. तर त्या गाण्याने मला म्हणजे मुंबईने मला उचलून धरलं, अगदी डोक्यावर घेतलं वगनाट्यात. कारण त्यावेळेस लोक वगनाट्य पाहायला थांबत होते. जेवढं गाण्यांवर प्रेम करत होते मंडळी, तेवढी तमाशाच्या वगनाट्यावर प्रेम करणारी मंडळी होती. त्यामुळे ती भूमिका माझी अजरामर झाली. मस्तच. हे पण दादांचंच गाणं होतं. हा, पियाला मन काय होईना, बळबळ घशात डोसली, अशी बघ दारूची बाटली र, अशी बघ दारूची. हेच गीत. क्या बात आहे. आणि तुमचं स्वतःचं आवडलेलं? जे लोकांना आवडतं ते मला आवडतं. उदाहरणार्थ एकच? सगळेच आवडतात मला. त्यातल्या ते एखादं असं पोपट, नवीन पोपट. नवीन पोपट. आणि पराग भाऊ, तुमचंही काय? तुमचं स्वतःचं सगळ्यात आवडलेलं काम? माझं सगळ्यात स्वतःचं आवडलेलं काम, ज्या वेळेला एक कार्यक्रम आम्ही केला होता अंधेरीच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला, त्यावेळेला एक आव्हान, म्हणजे माझी एक सवय, मला नाही म्हणता येत नाही. एखादं गोष्ट सांगितली करायची की मी हो म्हणून येतो, आल्यानंतर बायकोच्या शिव्या खातो, अरे काय आधी विचार नाही केला, नोकच काय म्हणून आला तू. तर अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला एक कार्यक्रम होता की जिथे आम्हाला सवाल जबाब करायचा होता. आणि त्यावेळेला आमचं जे लावणीचं बॅनर होतं, रात्र धुंदी ती जागवा, तर त्यावेळेला आल्यानंतर सगळ्या कलाकारांनी सांगितलं, सवाल जबाब केला आम्ही. तिथे समोर रमेश देव आणि सीमा बसले होते. ते स्टेजवर आले आणि त्यांनी सांगितलं की हा सवाल जबाब बघताना आमच्या काळाची आठवण तुम्ही आत्ताच्या पिढीच्या कलाकारांनी करून दिली, ते आमच्यासाठी खूप होता. आणि तो जो दिवस होता तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. क्या बात आहे. पुढचा प्रश्न आहे, तुमचा ऑल टाइम फेवरेट लोककलाकार, एक नाव. लोककलाकार माझा मेवणा. थँक्यू. तुमचा? आता ते सोडून दुसरं नाव घ्यायचं. माझा डान्सर मध्ये एकच डान्सर आहे, माझा मेवणा. मला लेडीज मध्ये थाळी डान्सर कोणाचा आवडत असेल तर रघुवीर खेळकर, आणि तेवढ्यासाठी खास जायचो मी. आणि माझी फरमाईश असायची, तुम्ही जर करत असाल तर मी थांबतो, नाही तर मी
धन्यवाद. पण ते माझ्यासाठी करायचे. हो, मीही ती संधी अनुभवलेली आहे. 20 वर्षांपूर्वी दामोदर हॉल, मुंबई. बरोबर. काही अचाट अनुभव असतो तो, खरंच. खरंय खरंय. तुमचा माझ्या आवडीचा लोककलाकार तसं बघायला गेलं तर विठ्ठल उमाप. याच्या मागचं कारण असं की पांडवलेणी, नाशिकच्या तिथं पांडवलेणी आहे. माणसाचं डेडिकेशन आणि डिवोशन म्हणजे त्याच्यामध्ये घुसून काम करणं हा जो प्रकार असतो हा कसा असावा हे मी त्यांच्याकडनं बघितलं प्रत्यक्ष डोळ्याने. कार्यक्रम होता आमचा त्यावेळेला बाबांची एक गवळण होती. बाबा पूर्ण उघडे असायचे, धोतर असायचे, ती गवळण गायचे आणि शेवटी काना काना असं म्हणत ते गिरक्या घ्यायचे. ते इथपर्यंत त्याच्यामध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलं होतं. गवळण संपली, वाद्य थांबली, मेकअप रूममध्ये आले तरी त्यांचं काना काना असं चालू होतं. हे डिवोशन ज्या लोककलाकारामध्ये मला बघायला मिळालं ते माझ्या आवडीचे लोककलाकार म्हणजे विठ्ठल उमाप. विठ्ठल उमाप यांच्यासाठी मला बोलावं लागेल. कारण मी ज्यावेळी लहान होतो तर तो फू बाय फू गाणं आलं होतं. मला वाटायचं की माझ्या वडिलांपेक्षा भारी जर आवाज कोणाचा असेल ना तर विठ्ठल उमाप. बरोबर. कारण मी त्यांच्यासारखी गाण्याची स्टाईल करायचो लहानपणी. पण जसा मी मोठा होत गेलो त्यावेळेला कळलं की प्रल्हाद शिंदेचाच आवाज फक्त चांगला आहे. विठ्ठल उमाप हे कॉमेडी आहेत. त्यांचाही आवाज लोकांच्या हृदयाला भिडतो. म्हणूनच माझ्या बाल हृदयाला तो त्यावेळी भिडला, म्हणून मी त्यांचा फॅन झालो. पण ज्यावेळेला तिरंगी मुकाबला पाहिला मी, म्हणजे कृष्णा शिंदे, विठ्ठल उमाप आणि दादा, त्यावेळेला पाहिलं की दादा जे गायचे उर्दू, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, वा. माहीमला, त्यावेळेला तिथं कळलं की माझ्या वडिलांचा आवाज खास आहे बॉस. मग आपण तो करण्याचा प्रयत्न, म्हणजे मी या मोठ्या सगळ्या कलाकारांना डोक्यात ठेवूनच मी त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न केला आहे. गोविंदराव म्हशीलकर म्हणा, विठ्ठल उमाप म्हणा, माझे मुकाबले झाले विठ्ठल उमाप यांच्याबरोबर. पण मी शिकलो त्यांच्याकडून की काय केलं पाहिजे. मी त्यांचीच गाणी गाऊन त्यांच्याच बरोबर मी त्यांना डोकं खाजवायला लावलं. म्हणजे महिनाभर विचार करत होते. मी एक गाणं गायलं होतं, मनू चांगडं टोपडं माझ्या आंबेडकराला तुला घालताच यायचं नाही, असं एक गाणं होतं वामनदादांचं. ते वामनदादांना महिनाभर शोधत होते की ह्याचा अर्थ काय, मला कळला नाही. म्हणजे विठ्ठल उमाप यांना, आणि खरोखरच मी शेवटी सुद्धा त्यांनी मी जो त्यांना ड्रेस घेतला होता ते माझ्या घरी आले. म्हटलं तुम्ही काका चला माझ्याबरोबर. मी त्यांना ते बोटाने दाखवतील तो ड्रेस त्यांना घेतला. आणि त्यांनी ज्या वेळेला म्हणजे दीक्षाभूमीला ते म्हटले नाही रे, तो आनंदने घेतलेला ड्रेस संदेशला म्हटले तो मला दे घालायला. आणि तो शेवटी त्यांनी घातला आणि ते जय भीम बोलत त्या ठिकाणी गेले. त्यांच्यासारखं मरण कुठल्याच कलाकाराला नाही आलं. खरंय खरंय खरंय. आणि ते पण स्टेजवरती. ही प्रत्येक कलाकाराची खरं इच्छा असते. हा. आणि ज्यावेळी त्यांनी गाणं गायलं होतं, त्यांनी एक गाणं लिहिलं होतं, या बाळानो अखेरची ही माझी आज्ञा पाळा, भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा. माझं भाग्य आहे की ह्या गाण्याला चाल मी लावली आणि हे गाणं माझे वडील प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मी गाऊन घेतलं. हा. एखादी झलक दादा. या बाळानो अखेरची ही माझी आज्ञा पाळा, भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा. त्यावेळी विठ्ठल उमाप यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे भरपूर जण रडली. दादांनी ज्यावेळेला मुकडा आतून गायला, मी ट्रॅक बनवल्यानंतर सगळेच रडले. आणि तो क्षणच असा होता आणि त्यांची ती इच्छा पूर्णही झाली. आणि माझं भाग्य की मी या दिग्गजांकडनं हे कामं करून घेतली. पण वामन दादा माझ्याकडे 1 महिना राहायला होते. त्यावेळेलाही सगळी गाणी बनवलीत मी. चांदण्याची छाया म्हणा किंवा थोर असा गौतम आहे, ही सगळी त्यांच्याकडून मी गाणी घेतली आणि ती गायली, रेकॉर्डिंग केली दादांच्याही तोंडून. त्यांचाही सहवास लाभला, हेच माझं फार मोठं भाग्य आहे.
कलाकाराचं एक बँक बॅलन्स नसलं तरी चालेल, पण माणसांचा बॅलन्स फार मोठा कलाकाराच्या दृष्टीने महत्त्वाचा हो असतो. बरोबर. आणि आता तुम्ही जे सांगितलं किंवा तुम्ही जे सांगितलं त्यातनं हेच समजतं की माणसांचा बॅलन्स कलाकार जेवढा जमवेल तेवढा त्याच्या म्हातारपणी तो त्याला उपयोगी पडतो. हो. खरं आहे. पुढचा प्रश्न. ऍक्च्युली ही राऊंड परत कळायची का? हां, अजून एक कलाकार माझ्या आवडी फेवरेट. तो तमाशातला आहे हा. आणि त्यांचं नाव आहे मंगला बनसोडे. वा वा वा. क्या बात आहे. दादा तुमचं. अजून एक लोक आवडता. माझे वडील प्रल्हाद शिंदे. वा वा. अजून एक दुसरं मत प्रल्हाद प्रल्हाद शिंदे. शिंदे. कारण जो आता उल्लेख झाला उर्जा आएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा हो खाने, हो. ही कव्वाली जेव्हा कव्वाली. पहिल्यांदा मी ऐकली तेव्हा माझ्या मनात गोष्ट आली की मराठी माणसाला जर मराठी माणसांनीच उचलून धरलं असतं तर अजीज नाजा कुठंच नसतं. खरंय. हे माझं वैयक्तिक मत मी सांगतो. तर दादा एक छोटीशी उर्जा आएगा एक दिन पंछी. नाही, अजीज नाजा, प्रल्हाद शिंदे आणि जानी बाबू एक खास दोस्त, बालपणचे दोस्त आहेत. त्यांचा फोटो पण आहे माझ्याकडे. तर तिघही दोस्त. पण अजीज नाजा आणि जानी बाबू हे मुकाबल्यामध्ये असल्यामुळे ते कट्टर दुश्मन झाले. नंतर इस्माईल आझाद बरोबर जानी बाबू आणि अजीज नाजा हे कोरस करायचे आणि माझे वडील प्रल्हाद शिंदे तबला वाजवायचे त्यावेळी, खास तबलेपट्टू. आणि एक इस्माईल आझादचं एक गाणं आहे चमके हैदर की तलवार, त्याच्यामधला पहिला जो आलाप आहे तो दादांनी गायलेला आहे, आता यूट्यूबवरती आहे. मग नंतर तिथून पुढं त्या चमके हैदर की तलवार, त्याच्यानंतर हे मग इस्माईल आझाद गात आहेत रेकॉर्डिंगमध्ये. म्हणजे इतका आवडतं, म्हणजे तबला वाजवून त्यांना कोरस करायचा. माझ्या वडिलांचे खरे गुरु म्हणायला गेलं तर इस्माईल आझाद. उर्दू त्यांच्यामध्ये आली, ती त्यांच्यामध्ये राहूनच आली, ही गोष्ट आहे. आणि सांगायचं म्हटलं तर ऊर्जा आहे का एक ऊर्जा दिन आहे का? पंछी? जाऊ दे आता. नाही नाही असं नाही, वाद्य नाही आहेत पण प्रेक्षकांची टाळ्याची साथ मात्र आहे पहिल्या शेरपासून. नाही, पहिल्या शेरपासून असं नाही दादा, अर्धवट कधी सोडलं आजपर्यंत कुठलं गाणं? अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, सांस लेता हूं तो जख्मों को हवा लगती है, कभी राजी तो मुझसे भी खफा लगती है, अरे जिंदगी तू ही बता तू मेरी क्या लगती है. ये मंजिला आखिरी है, कब्र की